हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल. थंबनेल बघून तुम्हाला एक्साइटमेंट झालेली असेल की व्हिडिओ मध्ये काय असणार आहे, ते कोणाची चोरोटी आहे. तसंच आम्ही पण खूप एक्साइटेड आहे ही न्यूज तुमच्याशी शेअर करण्यासाठी की आमच्या घरी येणार आहे एक न्यू मेंबर. लवकरच एक छोटस गोंडस बाळ येणार आहे आमच्या घरी आणि आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहोत त्या गोष्टीसाठी. अँड यस, आजच्या दिवसाची तयारी आम्ही खूप आधीपासून स्टार्ट केली. जसं आम्हाला ज्या मुवमेंटला समजलं त्या मुवमेंट पासून आम्ही तयारी स्टार्ट केली. आईनी आणि मी तरी स्पेशली त्या मुवमेंट पासूनच तयारी स्टार्ट केली आहे. अँड आम्ही खूप एवढे आनंदी, आम्हाला असं झालं की आम्ही काय करू आणि काय नको. मी ह्या व्हिडिओ नंतर थोडेफार क्लिप्स टाकेल, त्याच्यामुळे तुम्हाला दिसेलच की आम्ही किती सगळ्या तयारी केल्या आणि काय काय गोष्टी आम्ही अवॉइड केल्या का, कारण काय नंतर सुद्धा करण्यासाठी काहीतरी राहिलं पाहिजे म्हणून. पण तरी सुद्धा आम्हाला जेवढं करता येईल, जेवढी आमची इच्छा होती तेवढं सगळं करायचा प्रयत्न केलेला आहे. तर आज जो कार्यक्रम आहे तो आहे दीदीच्या चोरोटीचा. तर हा व्हिडिओ तुमच्याकडे बरंच उशिरा पोहोचणार आहे, पण हा कार्यक्रम झाला आहे कधी 3 मेला आणि 3 महिने कंप्लीट झाले आहे तिचे आणि तिला आता 4था महिना स्टार्ट होणार आहे. सो त्याच्यासाठी आम्ही चोरोटीचा कार्यक्रम करतो. आणि आम्हाला जेव्हा कळली नाही न्यूज त्यावेळेसची आमची रिॲक्शन इतकी म्हणजे अशी हे होती ना की तुम्हाला काय सांगू. आणि त्याचे व्हिडिओ आम्ही तर शूट नाही केले, कारण की ऑब्व्हियसली आमच्यासाठी तर म्हणजे शॉकच होता की अचानक तिने येऊन आम्हाला न्यूज सांगितली. अँड वी वर सो हॅपी. खूप म्हणजे सर्वांचे डोळे भरले होते आणि खूप मस्त त्याचे व्हिडिओज माझ्याकडे ॲज अ दीदी जिजूंनी काढलेले आहेत. जर तुम्हाला बघायचे असेल तर मी त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवेल की आमची रिॲक्शन कशी होती, दीदीच्या घरच्यांची रिॲक्शन कशी होती ते बघण्यासाठी. अँड तसं मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आल्यानंतर त्याच्यानंतरच ऑब्व्हियसली मी अपलोड करेल. आणि खूप एक्सायटेड आहे, तुम्ही बघू शकता माझ्या फेसवरून मी किती एक्सायटेड आहे. ती खूप धमाल येणार आहे. तुम्ही आजचा ब्लॉग पूर्ण बघा की कसं आम्ही तयारी केलेली आहे आणि दीदीला कसं वाटणार आहे ते सुद्धा आपल्याला कळेल. कारण काय दीदीने आजपर्यंत एवढ्या गोष्टी केल्या, म्हणजे माझ्यासाठी तरी स्पेशली खूप गोष्टी केल्या. माझं जसं लग्न झालंय तसं प्रत्येक माझा सण, माझं हळदी कुंकू सगळ्यासाठी ती खूप मेहनत करते. आणि आता माझी वेळ आहे तिच्यासाठी करायची. आणि तिचं कारण काय फर्स्ट असं काहीतरी कार्यक्रम आहे जो की स्पेशली तिच्यासाठी होणार आहे. आणि माझी खूप इच्छा आहे की मला जेवढं करता येईल मी तेवढं तिच्यासाठी करणार आहे. तिने जेवढं माझ्यासाठी केलंय. आणि प्राची होणार आहे मामी आणि मी होणार आहे मामा. चोरोटीची तयारी तर सुरू झालेली आहे, तुम्ही बघू शकता इथे पसार आहे. आणि ही एक गोष्ट छोटीशी बनवायचा प्रयत्न केलाय. आणि नेहमीप्रमाणेच आम्ही आमच्या प्रत्येक फंक्शनमध्ये काहीतरी आमचं एक स्पेशल टच द्यायचा प्रयत्न करतो. सो त्यासाठीच काही छोट्या गोष्टी करतोय आम्ही, कारण काय आम्हाला खूप आनंद आहे की आमच्या घरात पहिल्यांदाच बाळ येणार आहे. सो घरी येणार आहे एक छोटासा पाहुणा आणि त्याची तयारी चालू आहे, जोरदार चालू आहे. आणि आईंचं इच्छा होती की ओटीचा रुमाल आपण स्वतः घरी बनवायचा. सो म्हणून आईने हा बनवलाय. आणि ह्याच्यावरती आम्ही पावलं काढलेत. ह्याच्यावरती जी सजावट आहे मी फक्त ड्रॉ करून देते. ह्याच्यावरची जी सजावट आहे ते आई करणार आहे. ते स्टोन्स वगैरे लावून किंवा शिवून किंवा काय वेगळं करायचंय ते मी फक्त ड्रॉ करते. कारण आई बोलल्या तुला मला एवढं ड्रॉ प्रॉपरली नाही जमणार तर तू ड्रॉ करून दे म्हणून. आणि त्याच्यासाठी पण एक हॅक यूज केलाय. जर तुम्ही सुद्धा पुढच्या वेळेला कधी डेकोर करताय किंवा असं वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करताय तर आपली ड्रॉइंग चांगली असली तरी सुद्धा ते आपल्याला प्रॉपरली परफेक्ट होत नाही. तर काय करायचं, इझी हॅक, फोटो काढायचा मोबाईलमध्ये, त्याला असं थोडंसं जेवढं पाहिजे तुम्हाला तसं फॉन्ट ऍडजस्ट करायचा, मोबाईल खाली ठेवायचा आणि ह्याच्यावरती कपड्याने ह्याच्यावरती असं ड्रॉ करायचं. जे की हे दोघं जे आहेत मी ते तसेच ड्रॉ करून घेतले. आता हा वाला सुद्धा मी स्टार्ट करते. खाली येते म्हणजे सो परफेक्ट आपल्याला शेप येणार आहे. चुकण्याची शक्यता एकदम कमी. आणि हे तर केलंच आहे, त्याच्या व्यतिरिक्त इकडे पण भरपूर मस्त काहीतरी तयार केलंय. अजून भरपूर काय होणार आहे, भरपूर काय बनवणार आहे. आणि आता तर सुरुवात आहे, ही सुरुवात आहे. ह्याच्या पुढे तर अजून तुम्ही बघा सांग काय काय करतो. आणि आणि घरातल्या नवीन पाहुण्याची स्वागत तर म्हणजे मी स्वतः एवढा एक्साइटेड आहे. आम्हाला तर असं झालं की आम्ही काय करू आणि काय नको, पण तरी सुद्धा आम्ही आमच्या मनावरती सोलायचा काय म्हणतात त्याला
आवर घातलीये आणि विचार केला की आत्ता नको, थांबा थोडस नंतर साठी पण काय काय गोष्टी ठेवूया, सगळंच आत्ता नको करायला. असं करून करून आम्ही थोडक्यात जेवढं करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करतोय. आता मी हे सजवते बॉक्स, आपला जो साधा बॉक्स असतो ना तो सजवते. त्याच्यामध्ये कपडे ठेवायसाठी, म्हणजे दीदीला साडी आणि जिजूंसाठी कपडे घेतले, तर मग ते असे हातात कसे काय द्यायचे म्हणून हा एक बॉक्स सजवलाय. ह्याला मी फक्त लेस लावली अशी आणि त्याच्यामध्ये साडी अरेंज करून ठेवेल. छान असते, मस्त आहे. तशा प्रकारे ह्याला पण करायचंय. तिकडे आईचं विणकाम चालू आहे. मी हा रुमाल बनवते, मोठे रुमाल, चोरोटी रुमाल. जसं आईचं प्रोग्रेस होते, फिनिश होईल तेव्हा परत दाखवते. वेळ लागेल ना याला भरपूर. आता आम्ही बॅकड्रॉप वरती काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न चालू आहे आमचा. अँड इथे मामा सुद्धा कामाला लागलाय. हा मामा. येस. आजी रेडी का? रेडी चालू आहे, तयारी चालू आहे. असं झालंय, काय काय ठेवून काय काय नाही सगळं डोक्यात आहे, पण पुढच्या वेळेस पण काहीतरी पाहिजे. बघूया आता काय काय होतं, तसं करूया. जास्त प्राचीला हौशी, प्राची जास्त करते नंदेचं, त्याच्याबरोबर मी पण करते. मामा पण आहे. तर याची सगळी छोटी छोटी तयारी केलेली आहे, पण ते थोडंसं अजून अरेंज करायचं बाकी आहे. तर आता आम्ही ते अरेंज करू आणि लवकरच दीदी जिजू येतील, अजून हे सुद्धा अरेंज करायचं आहे. आणि हे थोडंफार डेकोरेशन आम्ही केलेलं आहे. सो एक्झॅक्ट जे आहे ते थोड्या वेळाने दिसेल. ठेवते तिथे. ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे. आम्ही सगळं अरेंज केलंय. इकडे अजून थोडंसं त्याचं फिक्स करायचं काम बाकी आहे, ते सूरज करतोय. आणि इथे सुद्धा हे सगळं अरेंज करून झालेलं आहे. अँड यस, हा वाला आहे तो ओटीचा रुमाल, जो आईंनी काल आम्ही करत होतो, तुम्ही ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की ड्रॉ केलेलं होतं, पण आई त्याच्यावरती हे वालं जे थ्रेडचं काम होतं ते करत होत्या आणि ते कम्प्लीट झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय. मी तेच बोलत होती, तुम्ही ओटीच्या रुमालचे बनवत होता, किती सुंदर दिसतंय ते. खूप छान झाले. हे पण छान झाले शूज. हा, ते शूज मस्त झाले एकदम. आणि कपडे बघ छोटे छोटे. मामाचं काय काम संपत नाही वाटतं. पप्पाने मोठी आणली. सो फायनल डेकोर आमचं रेडी झालंय आणि सूरजनी मॅनेज केलंय ते तिथे लावायचं. अँड हा फायनल आमचा सेटअप आहे. आणि हे सगळं इथे डेकोरेशन मांडलंय. आणि ते आजी आजोबा मामा. कसं वाटतं आई? खूप छान वाटतंय, खूप छान. वेगळाच आनंद आहे. व तुम्हाला? फोन केले तुला? अगं माझा फोन खाली आणि नाही, फोनवरती मी खाली. हॅलो. क्या बात है. येऊन जा सर, आत येऊन जा आधी. अंकल
वाह ये सब होता है क्या? जीजू बंद कर दो। हाँ बस। मैं पहली बार देखी। मस्त है ना वो, बहुत अच्छा। ये मम्मी ने घर पे बनाया है। Oh my God, so beautiful. Handmade है पूरा। केक है। हाँ केक है। ये क्या आपने बनाया? केक बाहर से लाएंगे मेरे लिए। बहुत सुंदर। बाकी सब घर पे बनाया है। सब घर पे। केव्हा केलं एवढं सगळं? जब से मालूम पड़ा तब से रात्रभर जागरण करून केलं, तेव्हापासून नाही केलं, रात्रभरात केले फक्त. और शूज सो क्यूट। फुल पेपर के बनाए। ये भी बना घर में हाँ बनाया? घर पे बनाया है। ओह वाव, ते बघितलं होतं, मस्त आहे. क्या क्रिएटिव है। गुड यार। वो मैंने बनाया है। अच्छा, बहुत सुंदर है। खूप छान आहे. ये इधर भी है देखो, ते सूरजने केलं. उधर भी आंटी उधर वो लोडिंग ते बघितलं. हाँ मस्त है. बॉय एंड गर्ल लोडिंग. बॉय और गर्ल. ये क्या है? Socks, शूज है, shoes. शूज है. क्या मजा होगा ट्विंस हो जाए। मेरे को पॉसिबल नहीं है अभी. एक सूरजने केलं. मस्त है. क्या बात है. असं तुम्ही जाऊ तिकडे. बसा तुम्ही दोघं बसा. आम्ही पण इकडे हवा लागेल का? हा थंड झालाय पूर्ण. एवढा घाम फुटतोय ना, काय काय माहिती. दिल शिरून होतंय. बाळा तू राईट असं आहे. नाही, कसं? ये दोनों कौन है? ये जवळची. छान दिसते दीदी साडी ना. हा छान दिसते. ब्लाऊज पण चांगला होता. ब्लाऊज चांगला बसतो. हा थोडा वेळ बसा, हवा का. खूप छान आहे. मला खूप आवडलं. ये कि ऐसे भी फोटो तो रोटी भरल्याशिवाय सांगायचं नसतं कुणाला. रोटी म्हणजे चोरून भरायची ओटी. 3ऱ्या महिन्यात भरतात ती. आणि कुणाला कळू नये ना म्हणून दिवे लागणीच्या नंतर भरतात ती. अगं 3ऱ्या महिन्यापासून बाळाचे अवयव तयार व्हायला लागतात. डोळे, नाक, कान, हात, पाय सगळ्याला आकार यायला लागतो. बाळ स्थिरावतं म्हणून मग 3 महिने होईपर्यंत कुणालाच सांगायचं नाही. हो, आणि एकदा की चोरोटी भरली की सगळ्यांना सांगायला मोकळा. उमलून आले आईचे तेज, उमलून आले आईचे तेज, मायेची सेज साजली सजणार कोणी येणार. आवडलं ना तुला? खूप छान, खूप मस्त. मम्मीच करू शकते. तो ड्रेस है ना, तो जीजूना द्या तुम्ही. मी सांगितलं नाही तर
म्हणतो बुवा. आत्या म्हणतो बुवा. सूरज की बीवी मतलब मामी. हम लोग डिस्क्रिमिनेट नहीं करते, तो हम लोग ने दोनों भी लेके आए, कुछ भी हुआ तो भी दोनों को भी पहना सकते हैं. मस्त है, खूप क्यूट है. Blue is not a pink is not a pink. All the best. जीजू ना पण रे, आणि तुला हा, हे म्हणजे हे सर्व खायचं. आता संपायचं असं नाही, आत्ता संपायचं आहे. जेवायचे माझ्या मुलीला आता. सर्व संपवायचंय. काढणार आहे फोटो. थांब. ते पण त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये नाईफ आहे. मस्त आहे, खूप सुंदर आहे. मला खरं तर तुझा गिबली बनवून त्याच्यामध्ये टाकायचा होता, पण मग नंतर मग वेळ नाही मिळाला. मी म्हंटल की जाऊ दे बाबा, तू हाय जी डिझाईन आहे तीच कर. गिबली सबका एक जैसे ही दिखता है. हाँ, लेकिन जिसका होगा तो वो थोड़ा सा रिजेम्बलेंस होता है ना. ए थांब थांब. ऐक ना मला, थांब जरा. एक ना. Congratulations and celebrations. जल्दी जल्दी बच्चा लेके आ जाओ. एक है कि बेबी के लिए एडवाइस भी देना है और प्रेडिक्शन भी करना है सबको, हमको. ओके. ठीक है. तो मतलब इसमें क्या लिखा हुआ है, इट्स गोइंग टू बी अ गर्ल और बॉय, तो उसके ऊपर टिक करना है. जिस मतलब आपको जो लगता है, आपको क्या चाहिए, आपको क्या चाहिए, हर एक को अपना अपना. फिर उसका डेट ऑफ बर्थ क्या होगा और टाइम क्या होगा वो प्रेडिक्ट करना है. फिर हम चेक करेंगे वो जब पैदा होने के बाद कि वो मतलब किसका सच हुआ. ओके. और उसमें और एक लिखा है, आई होप द बेबी गेट्स द, मतलब मम्मी का क्या आना चाहिए और पापा का क्या आना चाहिए. मतलब जैसे कि आंखें मम्मी जैसी चाहिए, पापा जैसे बाल चाहिए, ऐसे कुछ जो आपको लगेगा वो लिखना है. फिर उसमें लिखा है द बेबी विल नो मी एज, मतलब बेबी मुझे क्या करके पहचानेगा. प्राचीज मामी. तो मैं हूँ तो मैं लिखूंगी मामी. तो हर एक का अपना अपना अपने को आपको लिखना है. फिर उसके बाद आएगा बेबी नेम सजेशन. तो आपने अगर गर्ल लिखा है ऊपर तो नेम भी गर्ल का ही आपको सजेस्ट करना है. अगर लड़की होगी तो कौन सा नाम देना है, लड़का होगा तो कौन सा नाम देना है. नाम सोचा नहीं, लेकिन हर एक अपना अपना सोचते हो. हमने सोच के रखा है. हमने नहीं सोचा अभी. और एक एडवाइस भी देना है पेरेंट को. अरे बाप रे. फिर उसके बाद विद लव फ्रॉम नीचे अपना नाम लिख के देना है कि ये किसने लिखा हुआ है. ठीक है. तो मैं सबको एक एक दूंगी, सब लोग ने लिखना है. अच्छा, इन लोगों ने भी लिखना है. हाँ, वो लोग भी प्रेडिक्ट करेंगे ना, गर्ल होगा या बॉय होगा. एडवाइस नहीं दे, एडवाइस एक दूसरे के लिए दे देना. मी सांगते तुम्हाला पप्पा काय लिहायचं. मला पण सांगितलं चष्मा नाही. ये लो. आपको जो लग रहा है, ऐसा मन से जो लग रहा है कुछ भी कर लो, कोई बात नहीं. हे मला पण दे.
चीटिंग नहीं करते ना? नहीं चीटिंग नहीं, आपका आप लिखो, उसका वो लिखेंगे। किसी को कंफ्यूजन होगा तो मुझे बताना, मैं हेल्प करती हूँ। प्रेडिक्शन में कंफ्यूजन है सबको। अरे वैसे नहीं रे, समझने में कुछ कंफ्यूजन होगा तो मुझे बताओ, मैं हेल्प करती हूँ। नाही म्हणजे अंदाजा पेनचा प्रॉब्लेम नाहीये, पण तो त्याचं ग्लॉसी आहे ना, त्याच्यामध्ये ऑक्टोबरची कुठली डेट तुम्हाला वाटते की बाळ जन्माला येईल ऑक्टोबरच्या कुठल्या डेटला ते लिहा. बरोबर. आणि आपल्यामध्ये एक चीटर आहे जो लिहित नाही. अंकल आपण इकडे एक जण लिहित नाही. कोण आहे ते? मी नंतर येते. पप्पांचं सगळं पप्पांना हेल्प करते. पप्पांना हेल्प करते. शाणी. ह्याच्यामध्ये टाइम कुठल्या टाइम वाजता होईल. सर वा कशा एकदम मनापासून लिहित आहे. पप्पांनी दादू नंतर टाइम पण मस्त दिलाय. हा ह्याच्यामध्ये लिहायचंय की आय होप द बेबी गेट्स, म्हणजे मम्मीचं काय येईल आणि पप्पांचं काय येईल. म्हणजे दीदीचं बाळामध्ये डोळे चांगले येतील, केस चांगले येतील. कोई भी एक हो गया, एक बॉक्स में डॉट डाल, कोई भी एक बॉक्स में. एवढे लपून लपून का लिहिताय तुम्ही लोक सगळे? लिहिलं का? दीदी लपून का ठेवलाय तू? मला सगळ्यांचं उदाहरण ना, मला पण कळलं सगळ्यांनी काय बघताय. सो सगळ्यांचं लिहून झालेलं आहे आणि आता आम्ही एकेकांचं वाचू. कोणी काय काय प्रेडिक्ट केलंय. त्यांचं शेवटी हा सगळ्यांनी आपापलं वाचा. सर्वांना आपापलं देतोय. आणि पहिले डिस्क्लेमर, हे आपल्याला वाटतंय प्रेडिक्शन आहे, असं नाही की आपल्याला तेच पाहिजे नाही. हे आपलं प्रेडिक्शन आहे की आपल्याला काय वाटतं काय होऊ शकतं. दे सगळ्यांना. मस्त आहे ना. प्राची का क्रिएटिविटी द क्रेडिट गोज टू यू. So we get prepared for you also. Actually, इससे हमको आइडिया मिलता है. नहीं मुझे वो देखा, लेकिन ये अच्छा है कि हम लोग ने सबने प्रेडिक्ट किया है. अभी सब में उसमें लिखा हुआ है. आणि हे सगळ्या गोष्टी जेव्हा बाळ होईल तेव्हा दीदी परत काढेल आणि बघेल कोण सही होतं. आणि बऱ्याच जणांच्या डेट्स ऍक्च्युअली मॅच झाल्या. सो लेट्स सी. आपल्या तिघांचं 25 सासऱ्यांनी पण 25 टाकलं. मैंने तो खैर 9 महीना 9 दिन आंटी ने कैलकुलेट करके ऐसे करके कैलकुलेट करके डाला है. सासू सोना जेवणाची तयारी चालू आहे. लागलो कामाला पटापट. काय बनवतोय तू? बरंच काय काय मेन्यू आहे आज. दाल फ्राय, जीरा राईस, त्याच्यानंतर व्हेज मराठा, दीदीचा फेवरेट मलाई कोफ्ता, गुलाबजाम आणि गोड. आणि आज फेवरेट म्हणजे गुलाबजामुन बनवला. हे काय बनवते पण? गुलाबजाम. अरे पाणी सुटलं तोंडाला. हे व्हेज मराठा आहे. व्हेज मराठाचे कोफ्ते. पटापट बनवा. लगेच झालंच. झाली आणि खूप साऱ्या गप्पा मारल्यानंतर आता दीदी आणि जीजू निघतायत. कसं वाटलं दीदी? मस्त, सगळं खूप छान झालं. सगळे अरेंजमेंट खूप मस्त आणि खूप युनिक होत्या. सगळं खूप छान होतं. मला खूप आवडलं आणि या सगळ्या गोष्टी मी सांभाळून ठेवणार आहे. तिचं हेच चाललंय, मला हे पाहिजे नाही, ते पाहिजे नाही, ते पाहिजे नाही, सगळं मी घेऊन जाणार आहे. सगळं तसंच ठेवा, मी उद्या येते, मी सगळं घेऊन जाते. आणि आपको कैसे लगा? बहुत अच्छा लगा. पहली बात तो ये मुझे दिस वाज अ सरप्राइज फॉर मी, क्योंकि मैंने इसके पहले कभी सुना भी नहीं था. 7वां महीने का मालूम था, लेकिन ये भी होता है, ये पहली बार देखा और बहुत अच्छा लगा.
इन फ्यूचर आपका होएगा काम करेंगे। Give me that much opportunity. अभी क्यों करना है? हे करण्यामागे उद्देश हेच असतं ना, 3 महिने कोणाला सांगायचं नसतं, माहित नसतं ना आपल्याला. हाँ चौथा महिना लागल्यानंतर सगळ्यांना सांगायचं म्हणून याला चोरोटी म्हणतात. अच्छा दीदी आणि जिजू आणि त्यांची फॅमिली त्यांच्या घरी गेले आणि आता आम्हाला आवरायचंय. सगळा पसारा जेवढा झालेला आहे ते सगळं, पण फंक्शन खूप म्हणजे खूपच छान झालं. छोटस फंक्शन असतं चोरोटीचं, पण आम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी केल्या ज्या आम्हाला आवडत होत्या त्या, आणि सगळ्या लोकांनी एवढं इंटरेस्ट घेऊन सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं आणि सगळे एवढे खुश होते ना. खरंच म्हणजे ऍक्च्युली बघितलं गेलं तर हे दोघं परिवारामध्ये एवढं खुशीचं काय म्हणतात ते खुशीचं वातावरण आहे. हे न्यूज ऐकल्यापासूनच सर्व अक्षरशः म्हणजे काय करू आणि काय नाही, आणि त्याच्यात मी मामा म्हटल्यावरती तर मी तर असं आहे की काय करू. सूरज कुठल्याच गोष्टीला नाही बोलत नाहीये. आज एवढ्या गोष्टी मी त्याला आणायला सांगितल्यात, काही कशासाठी सुद्धा सगळ्या गोष्टी त्यांनी आणल्यात, कुठल्याच गोष्टीला नाही बोलत नाही, काहीच नाही. त्याला जे करायचं ते करतो. तर म्हणजे सगळ्याच ऍक्च्युली सगळ्यांनाच एवढी एक्साइटमेंट आहे काय काय वेगवेगळं करायची, दीदीसाठी करायची, दीदीची हाऊस पुरवायची. दीदीला आम्ही सारखं विचार की तुला काय खायचं, पण तिला काहीच खावंसं वाटत नाही. ती बोलते मला रोजचं जे खायचं ते, मला अशी इच्छा होत नाहीये काय खायची. आणि बोलतो असं कसं तुला इच्छा होत नाहीये, तू सांग तुला काय खायचंय. अजून तरी नाही. फेस छान असतो ना की म्हणजे दीदी आता आई होईल, आपल्याकडे बाळ येईल. ती आई होईल ती तर वेगळीच गोष्ट झाली, पण आपल्याकडे बाळ येईल, आपल्याकडे खेळणं येणार आहे खेळण्यासाठी. सो त्या गोष्टीसाठी तर मी खूप एक्सायटेड आहे. आणि तिला सुद्धा खूप आनंद झाला आम्ही एवढं सगळं तिच्यासाठी केलं ते बघून. आणि ती प्रत्येक वेळेला यार आमच्यासाठी करते, आणि खूप वेळा केलेलं आहे तिने, माझ्यासाठी तर खूप वेळा केलेलं आहे. तर मला ती जाताना थँक्यू बोलून गेली, तेव्हाच म्हणाला प्लीज तू तर नको बोलू मला, कारण का तू माझ्यासाठी खूप केलेलं आहे आणि मी त्याच्या पुढे काहीच नाही. थोडंसं ही तर सुरुवात आहे, अजून खूप काय काय गोष्टी करायच्या आहे आणि सगळ्या गोष्टी करणार आहे आम्ही तिच्यासाठी. आणि स्पेशली मला तर सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, जेवढं माझ्याकडनं करता येईल तेवढं. अशा प्रकारे आजचा दिवस खूप चांगला गेलाय, आजचा कार्यक्रम खूप चांगला झालाय. कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा कसा वाटला तो ब्लॉग. अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथे संपवतो. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.